हाय एव्हरीवन. तर आज शनिवार आहे आणि संक्रांत आहे मंगळवारी आणि तुम्हाला आजच्या थंबनेलवरनं कळालंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कसा आहे किंवा कशावर होणार आहे. रात्रीचे 9 वाजलेत आणि आता मी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला. आज स्वयंपाकामध्ये खिचडी बनवली आहे, डाळ खिचडी. तर ती काय लवकर होऊन जाते आणि पप्पा सुद्धा इकडे आलेले आहेत म्हणजे माझे सासरे. तर ते काल रात्रीच इकडे आलेत, त्यामुळे मग आज आम्ही तिघे जण आई तिकडेच आहेत ना नंदेकडे आणि सासरे आहे तिकडे. सो त्यांना आता जेवायला वाढून दिलं आणि विजय बाहेर आहे. विजय येईल, विजय आल्याच्या नंतर मग आम्ही दोघे जेवण करू. तर म्हटलं आहे थोडासा वेळ, कारण सर्व काम आवरून झालं होतं, भांडी नंतर घासेल. तर म्हटलं थोडासा वेळ आहे तर मी आता संक्रांतीची तयारी करून घेते, कारण मला अजिबात वेळ नाही मिळाला सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि आज ना मी तुमच्यासोबत बऱ्याचशा अशा गोष्टी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही पण या गोष्टी करू शकता संक्रांतीसाठी किंवा मग इतर दिवशी करू शकता. असं नाहीये की सणांसाठीच करायला पाहिजे, बट मला वेळ नाही मिळाला म्हणून मी आत्ता करतेय. आणि हा व्हिडिओ आपला संडेला सकाळी येईल, म्हणजे उद्या येईल. सो संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर म्हणजे तुम्ही ही गोष्ट करू शकता जे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. संक्रांतीची ना माझी काहीही तयारी झालेली नाहीये. फक्त एक गोष्ट झाली ती म्हणजे मी जी साडी घेतली होती, जी तुमच्यासोबत शेअर केली होती, ती साडीचं जे ब्लाऊज आहे ते मी शिवायला टाकलं आणि एवढ्या अर्जंटमध्ये शिवायला टाकलं ना की म्हणजे 2-3च दिवस राहिले. एवढ्या दिवसापासून घेऊन ठेवली साडी आणि तिचं मी ब्लाऊज काही शिवायलाच टाकलेला नाही. म्हणजे मी ज्या टेलरकडे टाकणार होते, सो ऐन वेळेला त्या टेलरने मला बोलला की नाही म्हणे, म्हणजे लेडीज होती ती बोलली मला गावी जायचंय, माझ्याकडनं होणार नाही. सो मी अर्जंटमध्ये टाकलं माझ्या घराच्या जवळच. तर तिने मला 450 शिलाई सांगितली. म्हटलं काय परवडलं मला ते साडी घेऊन शिलाई एवढी द्यायला. ती 800-900 मध्ये मला साडी गेली. त्यापेक्षा मी म्हणजे रेडीमेड ब्लाऊज वाली साडी घेतली असती चांगले पैसे देऊन, तर ते परवडलं असतं. सो तिला म्हटलं थोडंफार कमी वगैरे कर, बार्गेनिंग करून 300 पर्यंत बोलवलं तिला आणि 300च्या हिशोबामध्ये ती शिवून देतीये मला ब्लाऊज. आणि मोबाईल पकडून पकडून माझा खूप हात दुखतोय. आता मी बघू शकता अशी गुडघ्यावरती मोबाईल पकडून बसली आहे, म्हणजे हात असा ठेवलाय, कारण असा मोबाईल पकडायचा म्हटलं ना तो खूप हात दुखून येतो. बट असं जवळ पकडल्यावर पण व्यवस्थित कॅप्चर करत नाही कॅमेरा. तर आज मला स्किन केअर करायचंय, प्लस अप्पर लिप्स करायचे. अप्पर लिप्स खूप वाढले. मागच्या थ्रेडिंग केलेली दुसऱ्या याच्यामध्ये गेले होते, दुसऱ्या सलूनमध्ये गेल्यामुळे ना त्या मुलीने माझी थ्रेडिंग बिघडवली. एक वेगळीच केली. तर आज मला स्किन केअर करायचं, कारण माझा फेस खूप जास्त खराब झालाय. मी तुम्हाला ना एकदम झूम करून किंवा कॅमेरा जवळ घेऊन दाखवते माझा फेस किती जास्त खराब झालाय. तर हे बघू शकता, एकदम तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही, बट हे बघा एकदम छोटी पुरळ आली आहे. असं कधीच होत नाही माझ्या फेसला. एवढा जास्त खराब झालाय ना, एकदम डल पण झालाय, प्लस टॅनिंग पण खूप झाली. आणि हे जे बारीक बारीक पुरळ दिसतात आहे ना, हे माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत मला कधीच झालं नाही, कधीच. आणि एवढ्या या 10-12 दिवसामध्ये हे असं झालं. तर मला आय थिंक असं वाटतंय की कसली तरी ॲलर्जी झालेली असावी किंवा थंडीमुळे माझी स्किन खूप ड्राय पडते. म्हणजे ऑलरेडी माझी ड्राय स्किन आहे आणि थंडीमध्ये ड्राय पडतेच, पण इतकी ड्राय होत नाही की इतका फेस माझा खराब व्हायला पाहिजे. आणि एवढ्या दिवसांमध्ये फेसला म्हणजे मी काहीच लावत नाही, लक्ष पण देत नाहीये. स्किन केअर तर होतच नाहीये, पण मी फक्त सेटाफिलचं मॉइश्चरायझर आणि सेटाफिलचं फेस वॉश यूज करते. कधीतरी केलं तर पपायाचं आणि म्हणजे पपायाचं फेस वॉश आणि बायोटिकचं जे आहे, आय थिंक विजयाला 2 मिनिट तुम्ही होल्ड करा. मी फक्त ना सेटाफिलचं मॉइश्चरायझर, सेटाफिलचं फेस वॉश आणि बायोटिकचं मॉइश्चरायझर, पपायाचं फेस वॉश, या 4च गोष्टी मी अल्टरनेट अशा यूज करते. कधी या कधी त्या, कंटिन्यू मी यूज करत नाही, कारण मला असं वाटतं कंटिन्यू यूज पण नाही करायला पाहिजे आपण, कारण त्याच प्रोडक्टची मग आपल्याला सवय होऊन जाते आणि नंतर मग एखादं प्रोडक्ट आपण यूज करायचं जर घेतलं ना यूज करायला, तर ते प्रोडक्ट आपल्या स्किनला सूट होत नाही, त्यामुळे मग आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. बट मला माहिती नाही 10-12 दिवसापासून काय झालंय माझ्या स्किनवरती. आणि डार्क सर्कल खूप वाढलेत, कारण मी आता बरेच दिवस झाले रात्री मला 1च वाजता ते झोपायला. ज्या दिवशी माझं लवकर आवरतंय ना त्या दिवशी मला असं होतं की एक तर व्हिडिओ बनवायचं असतं किंवा एडिट करायचं असतं किंवा मग आम्ही काहीतरी बघत बसतो, मी आणि विजय एखादी वेब सिरीज वगैरे. जेवायला द्यायचंय का तुला? भूक नाही लागलीये का? होय, भूक लागली नाहीये का? मला वेळ लागणार आहे, भूक लागली असेल तर खाऊन घे ना. आहे गरम गरम खिचडी, मग खाऊन घे. मला पुन्हा गरम करत बसायला लागेल मग.
हा डाबर पण बरं आहे. ते काय आहे? कशाला हळदी ती फ्री मध्ये मिळाली. जसं मी तुम्हाला बोलले होते विजय बाहेर, आता विजय आलाय आणि जेवण कर बोललं तर नाही म्हणतोय तो जेवायला. तर मला ना म्हणजे स्किन केअर साठी हनी लागणार होतं. सो मी आता त्याला हनी आणायला सांगितलं आणि पतंजलीचं सांगितलं, ते काय मिळालं नाही. तर डाबरचं मिळालं आणि डाबर सुद्धा छान आहे असं म्हणतात, मी कधी यूज नाही केलं. आणि मला आय थिंक ही काचेची बॉटल आहे. एक मिनिट वाजून बघते. हो काचेची बॉटल मिळाली मला हनीची. आणि चला फ्रीमध्ये एक बॉटल मिळाली. तर कितीमध्ये मिळालंय, कितीमध्ये भेटलं विजय? 25 125. घे कडी लावून घे ना दरवाजाची, टीव्हीचा आवाज येतो. 125ला ही बॉटल मिळाली आहे. आणि मला हनी खायला अजिबात आवडत नाही. म्हणजे मी लहानपणी खूप खाल्लेलं आहे, जो आपण झाडावरचं काढून खातो ना ते, त्यामुळे आवडत नाही. आणि त्या हनीवरती मला मिळाली आहे हळदी म्हणजे फ्रीमध्ये मिळाली. तर चला हे सगळं असो, मी पहिले ना म्हणजे काल आई बांगड्या भरायला गेलेला. सो त्यांना मी सांगितलं मला सुद्धा हिरव्या बांगड्या घेऊन या. तर मग त्यांनी काल म्हणजे पप्पांसोबत पाठवल्या, पप्पा कालच आले जसं मी तुम्हाला बोलले. सो त्यांनी हे घेऊन आल्या आणि जसं आणलंय तसंच इथे ठेवलंय. मी काही त्याला अजून घालून नाही बघितलं. तर आईच्या आणि माझ्या हाताची साईज सेम आहे, त्यामुळे मग त्यांनी सेम बांगड्या आणल्यात. आता बघते मी ते ट्राय करून मला येतात की नाही. असं काही सण वगैरे असलं ना की आपल्याला खूप वाटतं आपण हे करावं ते करावं, आपण छान दिसावं असं. आणि आता बघू शकता 2 दिवसावरती अगदी संक्रांत आली आहे आणि माझी काहीही तयारी नाहीये. प्लस माझ्या फेसवरती इतके सारे प्रॉब्लेम्स चालू आहे की मला आता असं वाटतंय की संक्रांतीच्या दिवशी मी खूप विचित्र दिसेल किंवा मला फोटोज काढता नाही यायचे किंवा मग मला मेकअप करायला नाही जमायचा. कारण ऑलरेडी माझ्या फेसवरती एवढे सर्व गोष्टी घडतात आहे ना की मला ते मेकअपची भीती वाटते की मी मेकअप जर केला की त्याचं उलट रिॲक्शन नको व्हायला, काही साईड इफेक्ट नको व्हायला माझ्या फेसवरती आणि अजून जास्त फेस खराब नको व्हायला. बघा मी विचार करेल आता या गोष्टीवरती, जर व्यवस्थित झालाच तोवर तर ठीक, नाहीच झाला तर मग मी मेकअप अवॉइड करणार, फक्त लिपस्टिक अप्लाय करून तसं जे आहे ते संक्रांत सेलिब्रेट करणार. तर इकडे ज्या काही बांगड्या आणलेल्या होत्या ना तो त्यामध्ये एक बांगडी एक्स्ट्रा असते तुम्हालाही माहितीये. आणि मी 2 डझन बांगड्या सांगितल्या होत्या आईला, कारण मग हिरवा चुडा घालायचा म्हटल्यावरती मग एकदमच असं खूप जास्त पाहिजे असतं, एकदम कमी आपल्याला नाही आवडत. म्हणजे मला तरी नाही आवडत मोस्टली. आणि तो चुडा टाईप जो असतो ना तो मला आवडतो घालायला, खूप छान दिसतो. आणि एरवी कधी पण साडी वगैरे घातली किंवा काही फंक्शन सण वगैरे असेल तर त्यावेळेस आपण मॅचिंगच बांगड्या घालतो. आणि मग ते म्हटलं की आपण दरवेळेस मॅचिंग घालतो त्यापेक्षा आता मस्त हिरवा चुडा आपण हे करूयात, घालूयात, तो छान दिसेल आणि आवडतंही मला ते. सो अशा प्रकारे मी हे बँगल्स सेट केल्या. मग म्हणजे मला संक्रांतीच्या दिवशी घाई होणार नाही, त्यामुळे मी आत्ताच हे सर्व करून ठेवते. म्हणजे एकदा लक्षात आलं ना की हा हे याच्यावरती सूट होतंय. सो त्या प्रकारे आता हे बांगड्यांचं जे झालेलं आहे ते ठेवून देते. आणि इकडे मला साडी जी होती मी संक्रांतीसाठी घेतलेली तिला टिप मारायची होती, जी साईडचा पदर असतो त्याला, म्हणजे जिथं आपण पिको करतो ना तिथे. मला पिको मोस्टली आवडत नाही आणि माहिती नाही, पण माझा हा विचार असतो की तो म्हणजे ज्या साईडने आपण पिको करतो, जिकडनं ब्लाऊज पीस असतं ते असंही आपण म्हणजे आतल्या साईडने पदर येतो तो, तर मग ते पिको केलंय किंवा मग टीप मारली हे कुणाला दिसणार आहे ना. सो पिको करण्यामध्ये आपण भरपूर पैसे घालवतो, त्यापेक्षा टीप मारलेली कधीही बरी मला असं वाटतं. त्यामुळे मी पहिल्यापासून माझ्या प्रत्येक साडीला आतमधून फक्त टीप मारून घेते. अगोदर बाहेर देत होते टेलरकडे तेव्हा सुद्धा मी टिपच मारून घ्यायचे, पिको कधीच नाही केला मी, कारण पिकोसाठी जास्त पैसे जे काय 10-20 असतील ते एक्स्ट्राचे द्यावाच लागतात आणि ते आतल्या साईड नसतं, त्यामुळे मी त्याचं एवढं काही टेन्शन घेत नाही. आणि आता मी इथं मशीन होती घरी, म्हटलं चला काहीतरी उपयोग करून घेऊयात बाहेर टाकण्यापेक्षा. मग इकडे टिप मारायला बसले. मला मशीन म्हणजे असं काही शिवता नाही येत, जसं ड्रेस ब्लाऊज वगैरे असं स्टिच करता नाही येत, बट हा मी शिलाई मारू शकते, कारण मला माझ्या मम्मीकडे सुद्धा मशीन होती, त्यामुळे मला पहिल्यापासून येतं हे असं काही उसवलेलं वगैरे त्यांना शिवायचं किंवा मग ड्रेस फिटिंग करायचं, या गोष्टी मला जमतात. तर ही मशीन पण खूप सरकत होती खाली फरशीवरती आणि मी बेडवरती बसून स्टिच करत होते. तर बघू शकता माझ्यासारखी वेडी कदाचित मीच असेल. म्हणजे ब्लॅक कलरची साडी आहे आणि त्या ब्लॅक कलरच्या साडीला टिप मारण्यासाठी मी यूज करते व्हाईट कलरचा थ्रेड. म्हणजे जसं लावलेला होता ना तोच मी ठेवला, म्हटलं आता कुठे चेंज करत बसू पुन्हा, त्यामुळे मग मी तोच ठेवला आणि इकडे पूर्ण टीप मारून घेतली. बघू शकता साडीला पूर्ण टीपही मारून झाली. मध्ये जरा थोडासा घोळ झाला होता, म्हणजे एकदमच साडी जमा झाली होती. आई मला काहीतरी बोलल्या त्या मशीनला प्रॉब्लेम येतोय, सो ते पण आता रिपेअर करून घ्यायला लागेल बघू.
इकडे टिप सुद्धा मारून झाली. मी काय ओबडधोबड मारली, खूपच अशी परफेक्ट मारली असं नाहीये, कारण मलाही कंटाळा आलेला आणि मला खूप लेट होऊ लागला. अजून पुढचा व्हिडिओ मला कंटिन्यू करायचा आहे. तर साडीला टिप मारून झाली, ते सुद्धा मशीन जागच्या जागी ठेवून दिली. आणि आता चला जे काही मला स्किन केअर करायचंय किंवा माझा फेस जो काही खराब झालाय ना त्यावरती मला काहीतरी फेशियल ट्राय करायचं, सो ते तुमच्यासोबत शेअर करते. मी इथे सर्वात पहिले दही घेतलंय आणि हे दही मी फ्रीज मधनं काढलंय. खूप जास्त थंड होतं, तुम्ही आता बघू शकता मी फेसवर लावल्याच्या नंतर माझी रिॲक्शन कशी होती. एकदम थंड लागलं मला ते. तुम्ही दह्याच्या ऐवजी ना कच्चं दूध पण वापरू शकता किंवा साय पण वापरू शकता यासाठी, पण मी दही यामुळे घेतलंय कारण मी तुम्हाला जसं दाखवलं माझ्या फेसवरती एकदम बारीक पुरळ आली आहे, सो ती मला घालवायची आहे. त्यामुळे मग मी इथे दही जास्त प्रमाणात यूज करणार आहे आज, म्हणजे आजचं जे फेशियल आहे. मी विचार केला होता की छान असं लोटसचं वगैरे फेशियल करेल, पण पुन्हा असं वाटलं की अगोदरच फेस एवढा डॅमेज झालाय, अजून जास्त डॅमेज नको व्हायला, त्यामुळे DIYच करू आपण जे काय होम रेमेडीज असेल ते. सो दह्याने असं म्हणजे कॉटन घेतलंय, कॉटनवरती दही अप्लाय करून एक 5 ते 7 मिनिटं मी मसाज केली आहे. नंतर नॉर्मल पाण्याने फेस वॉश केला आणि इकडे स्टीम घेतीये. माझ्याकडे स्टीमर आहे, सो स्टीमरने स्टीम घेतीये. म्हणजे बघू शकता घरी माझ्याकडे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल असून सुद्धा माझ्याकडनं काहीच होत नाही स्किन केअर वगैरे. आणि मी अगोदर म्हणजे माझा पार्लरचा कोर्स झालेला आहे ॲज अ ब्युटिशियनचा, सो मी जॉब पण केलेला ॲज अ ब्युटिशियन आणि घरी सुद्धा माझ्याकडे सर्व प्रोडक्ट्स आहेत, तरी मी स्वतःसाठी काहीच करत नाही. हे असं असतं. स्टीम घेतली, व्हाईट हेड्स काढून घेतले. मला ब्लॅक हेड्स नाहीये, फक्त व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होतो, सो ते रिमूव्ह केले. आणि इथे एक छोटासा आरसा होता, म्हटलं चला व्हिडिओ समोर हे असंच दाखवूयात, नंतर मग मोठ्या आरशासमोर मी काढेल व्यवस्थित. स्टीमर म्हणजे स्टीम घेऊन झाली, व्हाईट हेड्स काढले. त्यानंतर आता मी स्क्रब करते. स्क्रबसाठी मी काय केलं, मसूरची डाळ होती माझ्याकडे वाटलेली, ती घेतली, थोडासा मध घेतला जो मी आणलेला आणि थोडंसं दही, असं तिन्ही प्रमाणात मिक्स केलं आणि ते अप्लाय करून त्याचं 1-2-3 मिनिटं स्क्रब केलं. एकदम खूप हार्डली अशी मसाज नाही केली मी, ऑलरेडी स्किन डॅमेज आहे माझी, त्यामुळे मग एकदम हलक्या हाताने मसाज केली आणि हे जे स्क्रब आहे ते करून घेतलं. त्यानंतर पुन्हा नॉर्मल पाण्याने जे आहे ते फेस वॉश केला. इकडे बघू शकता सर्व खाली गळत होते, ते स्क्रब असल्यामुळे ते जाडसर असतं, त्यामुळे मग म्हटलं चला व्हिडिओ समोर बस झालं एवढंसं दाखवणं, आता मी बाकी जे आहे ते बेसिनच्या तिथे करेल. नंतर मसाजसाठी मी फक्त इथे हनी यूज करतेय, कारण माझी जी काही ड्राय स्किन पडली आहे ना, हनीने मला ते हायड्रेट होईल माझी स्किन आणि थोडंसं जे आहे जेल प्रमाणामध्ये असतं हनी, त्यामुळे मग हनी इथे यूज करतेय मसाजसाठी. इथे हनी यूज करताना थोडंसं हार्डली जातं, कारण ते खूप जास्त असं घट्ट असतं आणि मसाज करायला एवढा आपला हात जसा जेलवरती फिरतो तसं हनीवर फिरत नाही, त्यामुळे मग कसं बसं करून घेतलं हे. तुम्ही याच्याऐवजी दुसरं काही यूज करू शकता. त्यानंतर इकडे फेस पॅकसाठी मी घेतलंय हनी, दही आणि थोडीशी हळद, हे तिन्ही मिक्स केलं आणि इकडे पॅक लावून घेते. तर मी पूर्ण स्टेपमध्ये फक्त आणि फक्त नॉर्मल पाण्याचा यूज केला आहे, एकदम थंड पाण्याचा फेस वॉश करण्यासाठी. सो तुम्हाला जसं बरं वाटेल तसं करू शकता. इकडे थोडासा पॅक उरलाय, तो मी हातांना अप्लाय करून देते आणि पॅक 15 मिनिट ठेवल्याच्या नंतर फेस वॉश केला पुन्हा आणि लगेच अपर लिप्स करायला घेतले. अगोदरच मला अपर लिप्स करायचे होते, बट व्हिडिओ शूट करण्याच्या नादामध्ये ते मी विसरून गेले आणि मग म्हटलं चला आत्ता आपण अपर लिप्स करून घेऊयात. मी अपर लिप्स घरीच करते, मला पहिल्यापासून जमतात. थ्रेडिंग सुद्धा मला जमतात, पण फक्त वरच्या साईडने, खालच्या साईडने मला जमत नाही, कारण माझी स्किन खूप जास्त लूज आणि सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे मला अजिबात त्रास सहन होत नाही ते थ्रेडिंग करता वेळी वगैरे, माझ्या डोळ्यातनं पाणीच येतं, त्यामुळे मी ते घरी करतच नाही थ्रेडिंग. आणि थ्रेडिंग सलूनमध्ये करते, बाकी फोरहेड अपर लिप्स मी घरीच करत असते. तर इकडे अपर लिप्स सुद्धा थोडे थोडे दिसू लागले, म्हटलं ते पण करून घेते. आणि तुम्ही शिकून जाल, जर तुम्हाला येत नसतील तर युट्यूबला बरेचसे व्हिडिओ असतात, सो ते बघून तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना तर तुम्हाला पण जमेल. आणि अपर लिप्स झाले, पुन्हा थोडासा फेस वॉश केला, कारण अपर लिप्स करताना थोडंसं पावडर अप्लाय केलं होतं आणि मला लगेच आठवलं, मी आता मॉइश्चरायझर यूज करणार होते, पण मला तितक्यात आठवलं की माझ्याकडे लॅक्मेचं शीट मास्क आहे, जे मी बऱ्याच दिवसापूर्वी आणून ठेवले होतं, 2-3 आणले होते, ते यूज केले. हा एक लास्ट उरलेला होता, म्हटलं आता ते शीट मास्क जे आहे ते पण यूज करून घेऊयात, कारण माझ्या स्किनला सध्या हायड्रेट करणारे प्रोडक्ट मला यूज करावं लागणार आहे, कारण खूप जास्त डॅमेज झाली आहे स्किन आणि ड्राय पण झाली आहे. तर मग शीट मास्क होतं, त्याचा अजून मला जास्त बेनिफिट मिळेल याने. शीट मास्क काढलं आणि ते अप्लाय केलं. खूप लेट झालं होतं, तरी पण मला कंटाळा नव्हता आला, कारण व्हिडिओ शूट करायचा होता तुमच्यासाठी आणि संक्रांतीची तयारी करायची होती.
जेव्हा केव्हा पण मी शीट मास्क यूज करते ना, माझ्या फेसला ते व्यवस्थित असं बसतच नाही, कारण माझा फेस मलाच कळत नाही छोटा होतोय की मोठा होतोय कारण ती शीट मास्क व्यवस्थित बसत नाही. आणि प्रत्येक वेळी ना मी कट करून अप्लाय करते तिला, तेव्हा ती व्यवस्थित बसते. पण आज ना एवढा वेळ नव्हता की त्याला कट करावं आणि मग पुन्हा व्यवस्थित असं बसवावं. त्यामुळे मी म्हटलं जसं आहे तसंच पटकन लावून देते आणि पडते जरा, कारण थकवा पण खूप जाणवत होता. बराच वेळचं झालंय माझं आल्यापासून काम चालू आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून. आज सकाळी लवकर पण उठली होती, ऑफिसवरून आले आणि लगेच कामाला सुरुवात केली. बघू शकताय रात्रीचे किती वाजलेत, एक 11:24 झालेत रात्रीचे. आणि विजेचा मोबाईल घेऊन मी तुम्हाला दाखवते की एवढा टाइम झालाय तरी पण माझं अजून हेच चालू आहे. सो इथे स्किन केअर वगैरे केलं. आता बघूयात याने माझ्या फेसला सकाळी किती फरक जाणवतोय किती नाही, तसं मी तुमच्यासोबत उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.